लोकसभेने एखादा कायदा मंजूर केला आणि राज्यसभेने तो साफ फेटाळून लावला तर नक्की काय होतं? अशा वेळी देश चालणार कसा? याच पेच प्रसंगातून जन्म झाला संयुक्त अधिवेशनाचा. 6 मे 1961 रोजी स्वतंत्र भारताच्या संसदेत पहिल्यांदाच असं काहीतरी घडलं, ज्याने भारतीय लोकशाहीचा पाया रचला. पण नक्की असा कोणता विषय होता ज्यासाठी राष्ट्रपतींना दोन्ही सभागृहांना एकाच छताखाली बोलवावं लागलं? तर आज याचाच रंजक इतिहास आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अश्विनी. मंडळी, 6 मे 1961 ही तारीख भारतीय लोकशाहीसाठी सुवर्ण क्षण होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची पहिली संसद स्थापन झाली होती. पण लोकशाहीत चर्चा होते तिथे मतभेदही होतातच. जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा यांच्यात एखाद्या कायद्यावरून मतभेद होतात आणि तो कायदा देशासाठी महत्वाचा असतो, तेव्हा संविधानाच्या कलम 108 नुसार राष्ट्रपती दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवतात. भारताच्या इतिहासात आतापर्यंत केवळ 3 वेळा अशी वेळ आली आहे. पण 6 मे 1961चं महत्व वेगळं आहे, कारण त्या दिवशी पहिल्यांदाच ही प्रक्रिया सुरू झाली आणि जगाला कळलं की भारताची संसद केवळ एक इमारत नाही, तर ती विचार मंथनाचा केंद्र आहे. मग तो हुंडाबळी कायदा असो किंवा बँकिंग सेवा असो, जेव्हा जेव्हा देश अडकला तेव्हा संयुक्त अधिवेशनाने देशाला मार्ग दाखवला. संसदेचं हे पहिलं पाऊल आजही आपल्याला शिकवतं की मतभेद कितीही असले तरी चर्चाने आणि एकत्र येऊन कोणताही मार्ग काढता येतो. संसदेच्या या ताकदीबद्दल तुम्हाला काय वाटतं? आजच्या संसदेत अशी चर्चा आपल्याला पाहायला मिळते का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी पेजला फॉलो करा, कारण विषय कोणताही असो, आपला मुद्दा भारी आहे.